क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोना कळवण, भांडणाची कुरापत काढून मारहाण, वाहनाच्या काचा फोडून केले नुकसान। चक्क पोलीस ठाण्यातच दोन्ही गट एकमेकांना भिडले। दोन्ही बाजूने एकमेकांविरोधी तक्रारी दाखल। पोलिसांनी केला 194(2) प्रमाणे गुन्हा दाखल। हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद। दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री अभोन्यातील संताजी चौक परिसरात जुन्या वादातून 2 गटांमध्ये रस्त्यावर व पोलीस ठाण्यात थेट हाणामारी झाली। या प्रकरणात वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांसमोरच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अभोना पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 194(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या घटनेत फिर्यादी स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमोल दुसाने, हर्षल जाधव, महेश जाधव, गोपाल शेखावत, जयपाल शेखावत, विशाल शिरोरे व नयन आहेर सर्व राहणार अभोना यांनी मुसळे यांच्या गाडीला अडवून शिवीगाळ करत हातातील काठ्यांनी व फायटरने मारहाण केली। तसेच त्यांची स्विफ्ट गाडी क्रमांक MH15 DM 1017 या वाहनाला दगड व काठ्यांनी फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे। यावेळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। दरम्यान दुसऱ्या बाजूने अमोल दुसाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी आई बहिणीवरून शिवीगाळ करत मुलांना गाडीने उडून देण्याची धमकी दिली। त्यानंतर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील 3 ते 4 सोन्याची चेन हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल दुसाने व हर्षल जाधव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांच्या मागोमाग स्वप्नील मुसळे व त्यांची पत्नी तेजस्विनी मुसळे येथे दाखल झाले। यावेळी पोलीस ठाण्यातच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आणि शिवीगाळ व मारहाण सुरू झाली। हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, गांगुर्डे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडला असून सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे। पोलिसांनी सुरेश पवार यांच्या फिर्यादीनुसार दोन्ही गटांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या प्रकारामुळे पोलिसांपुढेच जर असा बेधडक मारहाणीचा प्रकार घडतो तर नागरिकांमध्ये कायदा व पोलिसांचा धाक उरला आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। अभोना पोलीस ठाण्याने यानंतर अधिक कडक भूमिका घेतली असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोना, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।